लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती 2019। नमस्कार, मी सरदार करले। लाईव्ह मराठीच्या राजनीती 2019 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते माजी आमदार संजय बाबा घाडगे। त्यांचं लाईव्ह मराठीतर्फे हार्दिक स्वागत। बाबा, कागलमध्ये पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणाला अधिक महत्त्व आहे। कागल म्हणजे राजकारणाचं एक स्वायत्त विद्यापीठ असं म्हटलं जातं। खरोखरच या निवडणुकीत एकजूट तुमची झाली आहे काय? सगळे शिवसेनेशी प्रामाणिक आहेत। दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीनं हा समझोता केलेला आहे आणि हा समझोता केलेला असल्यामुळं मला म्हणजे अन्य कुठले घटक किंवा संबंधित राजे वेगळं काय करतील असं मला वाटत नाही। मान्य चंद्रकांत दादांनी सुद्धा तसे मेळावे घेऊन सभा घेऊन लोकांमध्ये प्रबोधन करून सांगितलेलं आहे। लोकांचा कल मोदीजींच्याकडं आहे, म्हणजे सेना, भाजप युती, रिपाई, रासप आणि शिवसंग्राम पक्ष या सगळ्यांच्याकडं युतीकडं खरं कल जनसामान्यांचा दिसतोय। तरी एकूण या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी एक सकारात्मक असं वातावरण आहे। या सगळ्या चांगल्या वातावरणाचा लाभ घेण्यासाठी नेमकी तुम्ही काय तयार केली? जेवढं काय आपल्याला आपल्या पक्षाची ध्येयधोरणं, आपल्या मोदीजींनी केलेल्या देशपातळीवरच्या कामाची किंवा राज्य पातळीवर आपले सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीसजी किंवा उद्धव साहेब यांच्या माध्यमातून जे ह्या राज्यामध्ये कामं झालेत, लोककल्याणकारी कामं, मी एक मानतो की सत्ता ही लोककल्याणाकरता आहे। खऱ्या अर्थानं जर विचार केला तर लोक हे सत्तेचे मालक आहेत आणि जर खऱ्या अर्थानं जर पूर्ण शक्तीनिशी हे धारदार शस्त्र सत्तेचं जर गरिबाच्या मागं उभं केलं तर गरिबाचं कोट कल्याण होतंय, हा विश्वास मला ठाम आहे आणि हे ह्या सरकारने केलं आहे असं मला वाटतं। तुम्ही समरजितसिंह गाडगे आणि स्वतः मंडळी सगळे एकत्र आलात कागलमध्ये आणि आमदार हसन मुश्रीफ एकटे पडलेत। काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला? ज्याच्या त्याच्या परीनं जो तो आपापल्या पक्षाच्या धोरणाचा प्रचार करायला लागला आहे प्रामाणिकपणानं। साहजिक 3 घटक एकत्र आल्यानंतर त्याचं वजन जरासं वाढणार, हे काय कुणी सांगायची ज्योतिषानं गरज नाही। म्हणजे तुमची ताकद वाढेल? निश्चितच वाढेल, परंतु एक्झॅक्ट असं लोकशाहीमध्ये गृहीत धरून मतदाराला सांगणं कठीण आहे। गोकुळच्या संदर्भात अनुषंगाने काही बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत, याबद्दल तुम्ही काय म्हणाल? जशा वेगळ्या वेगळ्या देवांच्या जत्रा असतात तसे निवडणुकासुद्धा वेगळ्या वेगळ्या पातळीवर वेगळ्या वेगळ्या रंगात चाललेल्या असतात आणि हे एकाचं दुसऱ्यामध्ये गुंतावत, दुसऱ्याचं तिसऱ्यामध्ये गुंतावत असं असलंच पाहिजे असं नाही। त्याला काही अपवाद असतात, त्यामुळं त्याला मी काय फारसं महत्त्व देत नाही आणि त्याच्याकडे फार लक्षही मी देत नाही। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्यांच्या उमेदवारासाठी 5व्यांदा कोल्हापुरात येतात, काय फरक पडेल असं वाटतं तुम्हाला? शरद पवार साहेब हे जनतेची नाडी जाणणारे नेते आहेत। मॅनेजमेंटमध्ये ते अतिशय पटाईत आहेत। त्याचबरोबर सिच्युएशन एखादी कशी कंट्रोल करायची ह्याच्यामध्ये ते माहीर आहेत आणि त्यातलं त्यांच्या व्यूहरचनेमधला त्यांचा एक भाग असेल तो असं वाटतं। निवडणुका म्हटल्या की शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच उलाढाली होत असतात। आता काय काय उलाढाली होतात ते तुम्हाला माहीत आहे। अशा प्रकारचा काही वेगळा व्यवहार विरोधी पक्षाकडून होण्याची शक्यता आहे काय तुम्हाला काय वाटतं, किंवा हे रोखण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते काय करणार? देशामध्ये 544 खासदारांच्या जागा आहेत। आज
कोल्हापूर जिल्हा एकमेव असा अपवाद आहे की जिथं सामान्य कुटुंबातली माणसं खासदार झालेले आहेत. शाहू महाराजांनी जी या ठिकाणी मानवतावाद जो शिकवला कोल्हापूर जिल्ह्याला आणि संपूर्ण जगाला, त्या मानवतावादातून ह्या जिल्ह्याचं वैचारिक मंथन होऊन बरीचशी तयारी झालेली आहे. आणि त्यामुळं बऱ्याचशा वेळेला जनसामान्य माणसांचा कल हा सामान्य उमेदवाराकडे राहतो असं मला वाटते. परंतु आपण म्हणताय ह्या गोष्टी जरूर परिणाम करू शकतात. म्हणजे ते जे परिणाम त्या झाडांनी आयुष्यभर सोसलेले आहेत आणि माझी परिस्थिती तशी सामान्य आहे. पण शेवटी लोकशाहीमधला एक भाग आहे तो, त्याला काय ते सगळं स्वीकारून जायला. शिवसेनेचे उमेदवार जे आहेत प्राध्यापक संजय मंडलिक यांच्याबद्दल बरेच आक्षेप आहेत, तुम्हाला काय वाटते? वास्तविक एवढ्या मोठ्या वडिलांचा मुलगा हा वारसानं त्यांना त्या ठिकाणी ही संधी कधीच मिळायला पाहिजे होती, हे म्हणजे विधानसभा म्हणा किंवा हे. परंतु त्यांच्या वडिलांच्या काही वैचारिक ध्येयधोरणामुळं त्यांच्यावर त्यांना बाजूला राहावं लागलं आणि त्याच्याबद्दल तिनेही कधी आक्रोश केला नाही. सर्व गुण जरी असले आणि प्रतिनिधित्व कुठं करायला नाही मिळालं म्हणून काय ते निवडणुकीला योग्य नाही. माझं तर असं म्हणणं आहे की हे सगळे बनाई कहाणी आहे, जे आम्हाला तरी कधी फोन केला तर रिचेबल असतात. त्यामुळं मी काय त्या बाबतीत अधिक काय बोलू शकत नाही. शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे काही नेते प्रचारासाठी येतील असं वाटतंय का? कारण प्रारंभाची सभा इथं कोल्हापुरात झाली, त्याच्यानंतर उद्धव साहेबांची सभा आहे ना 20 तारखेला गडिंग्लज नाही. परत मंत्री महोदय येतात. तर काय झालं, ह्या आचारसंहितेचा बाऊ एवढा करून ठेवला या यंत्रणेनं, जणू काय म्हणजे काय मला काय कळत नाही सगळं. आता 48 तास आधी परवानगी काढायला पाहिजे सभेची. आता एखादा आता आम्हाला आज दुपारी विचारण्यात झाली होती की शिंदे साहेबांची सभा, माननीय नामदार शिंदे साहेबांची सभा तुम्ही उत्तूरला घेता का उद्या दुपारी 2 वाजता. तरी आता नियमाप्रमाणे 48 तास आधी परवानगी काढायला पाहिजे. सभा घेता आली असते, आम्हाला लोक आमचे जमले असते आणि अति उत्साहात सभा पार पडली असती. पण तू अशी काहीतरी रिस्ट्रिक्शन्स काढतात, नको त्या सगळ्या म्हणजे कन्व्हिनियन्स बघत नाहीत. भांडवलदारीला पोषक अशा पद्धतीचं नियम सगळे करून ठेवतात. ज्याच्याकडे पैसा कमी आहे, साधनं कमी आहेत, त्या माणसांची खूप दमछाक होती या सगळ्या अनावश्यक नियमांना. भाजपवाले खऱ्या अर्थानं मदत करतायत काही. म्हणजे असं बोललं जातं की त्या किरीट सोमय्या यांना शिवसेनेमुळं तिकीट मिळालं नाही तर त्याचा वाचपा ह्या कोल्हापूर जिल्ह्यात काढायचा, यात किती तथ्यावश आहे? भाजपवाल्यांची मानसिकता मी जी बघितली, मला जी दिसली, कदाचित चुकीचं असेल माझं, की दे वॉन्ट मिस्टर मोदी ॲज द प्राईम मिनिस्टर आणि त्याच्यासाठी ती कुठलाही आडावेळा कुठेही घेत नाहीत. ही खूप प्रामाणिक माणसं आहेत, पक्षासाठी देशासाठी झटणारी, आणि मोदीजी पंतप्रधान व्हायसाठी ती वाटेल ते करायला तयार आहे. शिवसेनेतला अंतर्गत वाद मिटला काय मिटायचा आहे? अंतर्गत वाद आहे, हे हा गट तो गट म्हणजे कुठे तालुक्यातला म्हणता, जिल्ह्यातला असू द्या, कोल्हापूर शहरातला असू दे, जिल्ह्यातला असू द्या. हे बघा कसं आहे की परत पुढं निवडणुका आहेत, म्हणजे 6 महिन्यानंतर. ज्यांना कुणाला आपलं राजकीय जीवन सुरक्षित ठेवायचं आहे त्यांना हे असले म्हणजे पक्षाचे आदेश डावलून काय करणं फार अवघड आहे आणि ते करू नये कुणीच. आणि काय कुठं कोण करेल असं मला वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत ह्या सगळ्या युती आघाडी कायम राहतील का विधानसभेच्या याला चित्र वेगळं असेल? असू शकते, वेगळं चित्र असू शकते. मनसे तुमच्या म्हणजे भाजप शिवसेनेच्या पर्टिक्युलरली भाजपच्या विरोधात उतरलेत मैदानात, काय परिणाम होईल असं वाटतं त्यांचा? त्याच्याबद्दल वास्तविक राज ठाकरे साहेब हे म्हणजे आज वक्तृत्वामध्ये बघितलं तर ते वक्ते चांगले आहेत.
परंतु ते का असं करायला लागले त्याच्यामध्ये हे आम्हाला समजू शकलेलं नाही, त्यामुळे त्याच्यावर मी काही कॉमेंट करणं बरोबर नाही. आता पुढचे प्रश्न हे सुपरफास्ट असतील. या फक्त त्याचं एका वाक्यात किंवा एका शब्दात उत्तर द्यायचं. देशात बहुमत कुणाला मिळेल? महायुतीला मिळेल का महाआघाडीला मिळेल? मोदी साहेबांना. राज्यात युतीला आणि महाआघाडीला किती जागा मिळतील? 48 पैकी जागा महायुतीला किती मिळतील? 41. जिल्ह्यात दोन्ही जागा कोण जिंकणार? जिल्ह्यातलं मला माहिती नाही, परंतु इथलं निश्चित संजय मंडलिक जिंकतील. मोदी, गडकरी, राहुल गांधी का आणखी कोणी पंतप्रधान होईल? मोदीच पंतप्रधान होते. धन्यवाद. आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात, निवडणुकीच्या संदर्भात बोललात, याबद्दल आपले अत्यंत आभारी आहोत. कॅमेरामन नरेंद्र देसाई सह सरदार कर्ले. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.